नाही, आमच्याकडून दुर्लक्ष झालं असं मी म्हणणार नाही. आमच्या टीमने जे काम करायचं होतं, म्हणजे जे एजन्सी नेमायची असते आम्हाला या फायर ऑडिट करण्यासंबंधी, ते एजन्सी वेळेतच नेमली होती. म्हणजे त्यांचं पत्र येण्याच्या अगोदरच आमच्यातर्फे आम्ही एस्टिमेशन करून वर्क ऑर्डर 23 जून रोजी संबंधित एजन्सीला दिली आहे की त्यांनी हे सगळी सिस्टीम बघायची. फायर ऑडिट संबंधी जे काही फॉर्म 18 जो उपभोक्ता विभागाला महाराष्ट्र फायर अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट क्लॉज नंबर 3 and 3A प्रमाणे उपभोक्ता विभागाने तो फॉर्म बी जो आहे तो सबमिट करायचा असतो फायर ऑफिसरकडे. तर त्यासाठी जे काही लागणारं सहकार्य आहे हे त्या संबंधित एजन्सीमार्फत करण्यात येतं. तर त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत, जसं फायर एक्स्टिंग्विशरची रिफिलिंग, त्यासाठी पत्र आले होते. म्हणजे आम्हाला यांचे पत्र होते, त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे. फायर एक्स्टिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली. त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे, हे सगळे त्यांनी आमचा जो कंत्राटदार आहे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यान्वित आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती. आणि हे सिस्टीम सगळी तो ऑटोमध्ये ठेवूनच त्यांनी ते प्रिमायसेस सोडलं होतं. आणि ही गोष्ट त्यांनी तिथल्या जो स्टाफ आहे, आता नाव मला लक्षात नाही, पण त्यांना हे सांगितलं होतं की बाबा हे सिस्टीम बघितली. आणि याच वीकमध्ये त्यांचं प्लान होता की संबंधित फायर ऑफिसर आणि संबंधित उपभोक्ता विभाग आणि आमच्या संबंधित विद्युत कंत्राटदार आणि आमची जे आहेत ते तिथे उपस्थित राहून या वीकमध्ये या सगळ्या गोष्टी मार्गी लावणार होते. पण घडलेली घटना ही आता काळ असा आला आणि ही घडली घटना. पण सिस्टीम दोष आहे असं कारण म्हणता येणार नाही, कारण मॉकड्रिल फायर विभागामार्फत जे करण्यात आलं होतं याच्या अगोदर आमची जी सिस्टीम आम्ही ऑपरेशनल करून पाहिली होती जेव्हा हे काम सगळं पूर्ण झालं होतं, तर ही सिस्टीम सगळी ऑपरेशनल होती. त्यांच्या फायर विभागामार्फत आम्हाला डायरेक्ट काहीच पत्र असं आलेलं नाही की सर तुमचं हे सिस्टीम पंप बंद आहे किंवा तुमचं अलार्म सिस्टीमच काम करत नाही. हे तर मेजर लॅप्सेस होते. जर असे असते तर त्यांनी याच्यात निग्लिजन्स केलाच नसतं. म्हणजे तुम्ही कुठेतरी त्याच्यावरून त्याचं त्रुटीचं पत्र पुन्हा यावं याची वाट पाहत होते? नाही, फायर ऑडिटची तारीख निघून गेली. नाही, फायर ऑडिटची तारीख आमच्यातर्फे प्रयत्न सुरू होते ना. AMCचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्याच्या स्तरावर जे काही फॉर्म बीसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, जो उपभोक्ता विभाग सादर करतो फायर विभागाला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक जी चेकलिस्ट आहे ते भरपूर लांब चेकलिस्ट असते, त्या हिशोबाने एक गोष्टी तो करत गेला. फक्त थोडा जो वेळ आहे आणि हा जो काळ आहे त्याच्यात ही घटना घडली. एजन्सी जे आहे मग त्याला तुम्ही तंबी दिली नाही का? फायर ऑडिटची तारीख जे आहे जाते मग तारखेपूर्व तुम्ही ऑडिट पूर्ण करत नाही असे तुमचं काही एजन्सी बोलून झालं होतं? तुम्ही एकीकडे म्हणता नाही, आता बघा हे त्यांनी जे केलं आहे हे गुरुवारीच केलं आहे. या गुरुवारी जो आता गेलेला गुरुवार आहे याच दिवशी त्यांनी सगळी सिस्टीम जी आहे ही चेक केली होती आणि सगळी सिस्टीम इंटॅक्ट होती. आणि त्यांचं या सोमवारीच, जसं काल आमचं जे बोलणं झालं की या सोमवारीच त्याचं होतं की हा विषय म्हणजे आपण फायर ऑफिसर आणि उपभोक्ता विभागाच्या स्वाक्षरीनिशी फायर जे आहे फायर ऑफिसर यांना पण देणार. आणि मला तरी म्हणजे माझ्या जर रेकॉर्ड म्हणजे आहे, त्यांनी पत्र दिलेत. त्यांनी जून महिन्यात एक पत्र दिलं, तेही म्हणजे साहेब, मी तर जुलैमध्ये आलो इथे, तर साहेबांकडेच चार्ज होतं. त्यांनी तो विषय म्हणजे संबंधित कंत्राटदाराला कळवला आहे. तुमच्या कार्यकाळामध्ये पण त्यांनी पत्र दिलं? हां, त्याच्यावर केली ना कारवाई. आपण सुरूच होती कारवाई. म्हणजे तो विषय अनअटेंडेड नव्हताच कुठे की बा काहीच केलं नाही. सर, तुमचं म्हणणं आहे की तुमच्या एजन्सीमध्ये ती सगळी सुविधा त्या ठिकाणची बंद होती, त्यामुळे तुम्ही कसं म्हणू शकता की त्याचं काम सुरू होतं किंवा त्यांनी सगळं चेक केलं होतं? नाही, ॲज ए आता म्हणजे PWD जे आहे आमचं, आम्ही फक्त त्या सिस्टीमची सर्व्हिसिबिलिटी बघतो. पण त्यानंतर ती जसं पंप ऑपरेटर आहे ते आम्ही नाही नेमले तिथे त्या ठिकाणी. ते ऑपरेशन करण्याची जिम्मेदारी पण आम्ही म्हणजे आमच्या काहीतरी तिथे नाही आहेत. ते एक नॅशनल हेल्थच्या गाईडलाईन्स पण आहेत 2026च्या, त्यामध्ये संबंधित जे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी डेडिकेटेड एक फायर ऑफिसर तिथे नेमायला हवा असं क्लिअर त्यामध्ये लिहिलं आहे. आणि ती यंत्रणा जी आहे कार्यान्वित, जे ऑपरेशनल म्हणतो आपण, इमर्जन्सीत ऑपरेशन करण्याची जी आहे हे त्या हॉस्पिटलने नेमून एक फायर ऑफिसर नेमून करणे अपेक्षित होते. त्यावर केले असेल आता त्यांचं माहिती. समन्वय नाही, समन्वय होता गोष्टींचा. आमच्यातर्फे प्रयत्न सुरू होते. फक्त घडलेली घटना ही म्हणजे दुर्दैवी आहे, घडायला नको होतं ते, पण समन्वय नव्हता असं नाही आहे. मॉकड्रिल्स झाले फायर ऑफिसरकडूनही. जून महिन्यात 24 जूनला मॉकड्रिल करण्यात आला आणि त्या मॉकड्रिलमध्ये सगळं काही गोष्टी इंटॅक्ट असल्याचंच त्यांनी म्हणजे आम्हाला काल ते भेटले, त्यांनी सांगितलं की सर मेजर असं काही नव्हतं, असतं तर आम्ही तुम्हाला निश्चितच निदर्शनास आणून दिलं असतं आणि कळवलं असतं.